हाय मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत पोपटी लावणार आहोत। तर आजची पोपटी म्हणजे स्पेशल खास आम्ही घरी बनवणार आहोत। आमच्या माझी बहिणी आलेली बघा, ही बहीण आहे, ही बारकी, ही मोठी बहीण। तर आजची व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम भारी होणार आहे, तर तुम्ही याच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आजची व्हिडिओ म्हणजे आम्ही लावणार आहोत ती पोपटी फॅमिली पोपटी। अशी तुम्ही पोपटी कधी बघितली नसाल तर चला बघू, तयारी करताना तुम्हाला दाखवतो। शेंगा आहेत बघा, वालाच्या शेंगा, त्यानंतर बघा अंडी आहेत, अंडी पण आणलीत आपण, आणि हा आहे चिकन। चिकन आहे तो आपण डब्यात, आणि ही वनस्पती सर्वात महत्त्वाची म्हणजे हा भांबरूट आहे। हा टाकल्याशिवाय पोपटी होत नाही। हा आपल्याला पूर्ण डब्याच्या साईडला लावून घ्यायचा आहे। तर बघूया, तुम्हाला दाखवतो कसा लावायचा तो। हा भांबरूट पहिले पूर्ण लावून घ्यायचा साईडला। हा बघा, पूर्ण भांबरूट खाली पूर्ण लावून घ्यायचा। त्याच्यात शेंगा टाकायच्या बघा, त्याने शेंगा टाकलेल्या आहेत। मीठ भरपूर टाकायचा, किती असं तेवढं टाकून घ्यायचा। तो ओवा टाकायचा थोडा बघा, ओवा आहे, हा ओवा आहे, ओव्याने एकदम भारी टेस्ट येतं। ओवा टाकून घ्यायचा पूर्ण। त्याच्यानंतर हे बघा, चिकन आहे, हा चिकन टाकायचा। हा बघा, चिकन एक नंबर बनवलेला आहे। चिकन टाकलेलं आहे बघा, हा बघा दिसतंय तुम्हाला चिकन। चिकन टाकल्यानंतर परत आपण त्याला थोडासा भांबरूट लावून घ्यायचा। हा बघा, हा आहे भांबरूट। भांबरूट भरपूर व्यवस्थित लावायचा, जेणेकरून शेंगा वगैरे चिकन करपला नाही पाहिजे। भांबरूट व्यवस्थित लावून शेंगा टाकून झालेले आहेत। तर आता आपण अंडी टाकायची आहे, ती बघा, ही आहेत अंडी। व्यवस्थित मधोमध ठेवायची अंडी, जेणेकरून साईडला ठेवू नये, फुटतात कधी कधी। एकदम व्यवस्थित अशी ठेवायची। ही बघा, ही अंडी फुटलेली पण आहे। हा आमच्या लहान पोराने फोडली अंडी। ही बघा, अंडी वगैरे व्यवस्थित लावून झाली। आता आपण त्याच्यावर पूर्ण मीठ टाकणार आहोत। मीठ भरपूर टाकायचा, कारण शेंगा पचक्या लागतात मीठ कमी टाकल्यानंतर। थोडा ओवा टाकायचा, आणि ह्या पूर्ण शेंगा आहेत, ह्या सर्व शेंगा टाकून घ्यायच्या। हे टाकलेले आहेत, ओवा आहे, ओवा पण टाकायचा। पुन्हा मीठ टाकायचा, मीठ टाकायला विसरायचा नाही, कारण आपण जे बनवतो चुलीवर त्यात मीठ कसं लागतो तसं ह्याला मीठ लागत नाही, त्यामुळे जास्त भरपूर टाकावं लागतं मीठ। आणि आता हा पूर्ण भांबरूट आहे, असे पूर्ण असं डब्यात अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घ्यायची। पूर्ण भांबरूट लावायचा, त्याला एकदम भरपूर लावायचा वरच्या साईडला, शेंगा करपल्या नाही पाहिजे। आणि त्यानंतर हा झाकण असं लावून घ्यायचा, साईडला असं दाबायचा, आणि असं जायचं आपण आता पोपटी लावायला। तर दाखवते बघ कशी लावायची। डबा असा ठेवायचा नाही, तर हा डब्याला पलटी मारायचा, जेणेकरून वाफ नाही जायला पाहिजे। बघा, असा डबा लावून घ्यायचा एकदम। मित्रांनी अशी पूर्ण फाटी लावून घ्यायची बघा। माझी बहीण तुम्हाला दिसत आहे लावताना फाटी, बघा कशा प्रकारे फाटी लावलीत। पूर्ण डब्याच्या साईडला फाटी लावून घ्यायची। हा बघा, त्यानंतर हा गवत लावून घ्यायचा। तुमच्याकडे जे काय असेल गवत, कसार वगैरे, काही पेंडा वगैरे तो टाकून घ्यायचा। तर आमच्याकडे पेंडा नाही, तर आम्ही हा गवत आणलेला आहे। हा बघा, हा पूर्ण गवत सारी पूर्ण लावून घ्यायचा, चारी सारी। डब्बा दिसता कामा नाही, भरपूर साईडला लावून घ्यायचं, एकदम व्यवस्थित लावायचा, अजिबात डबा दिसता कामा नाही। ह्या साईडला दे, ह्या साईडला दे, इथे लाव थोडा, हां असं पूर्ण लावायचा, डबा दिसला नाही पाहिजे। चारी साईडून लाव, व्यवस्थित गोल लाव। बघा, अशा प्रकारे पूर्ण लावून घ्यायची, डबा दिसता कामा नाही। नंतर मग आपण आग पेटवायची, बघा पेटवलेली आग तुम्हाला दिसते। लक्षात ठेवायचं, पोपटी लावल्यानंतर फक्त 15 ते 20 मिनिटं ठेवायची, टायमिंग लावून घ्यायचा, नाहीतर मग पोपटी करपण्याची शक्यता असतो। जर डबा आपला डबा आहे, कारण जर मडका असतो तर मडक्यातून वास येतो, त्या मडक्यात थोडं पाणी ओतायला लागतं, समजतं आपल्याला चेक करण्यासाठी। त्यांना डबा आहे, डब्यावर काही समजत नाही, तर फक्त 15 मिनिट आपण ठेवूया। 15 मिनिटानंतर बघूया आपली पोपटी कशी तयार झाली। बघा, दोन बहिणी माझ्या, हा भाचा आहे साई, साई हाय कर, हा हा रे बघा, पोपटी लावलेली आहे बघा, ही बघा दिसते तुम्हाला। ते अप्रतिम झालेली आहे पोपटी, तुम्हाला दाखवतो। गरम आहे, गरम आहे,
खूप गरम आहे बघा. अंडी वगैरे आहेत तर आपण आता ओतूया इथे. कशी झालेली आहे शेंगा आहे बघा. अंडी एक नंबर. काय टेस्ट लागते बघा. एक नंबर बघा. अंडी बघा काय भारी झाली शिजले एकदम. खा खा पटापट खाऊया. अच्छा मित्रांनो, आजची पोपटी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.